जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 9 आणि ओवी क्रमांक 401. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्याला पूर्ण झाला होता. तीनशे 87 ते 401 अशा आपण ओव्यांचा अभ्यास केला. फार अप्रतिम तत्वज्ञान आपल्यासमोर प्रत्यक्ष भगवंत ज्ञानेश्वर महाराज हे उलगडून दाखवतायत. अनेक वर्ष परमार्थ केल्यानंतर सुद्धा अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की मी नेमकं काय करू. इतके वर्ष काय केलं हा प्रश्नच असतो. पण इतकं सगळं ऐकल्यानंतर, इतका सगळा अभ्यास केल्यानंतर मी काय करू असं वाटत असेल तर त्यांच्यासाठी हे सगळे श्लोक आणि ह्या सगळ्या ओव्या आहेत. इतकं थेट, स्पष्ट, निस्संदिग्ध मार्गदर्शन भगवंत आणि ज्ञानेश्वर महाराज करत आहेत. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ती प्रवृतमश्नामी प्रयतात्मना. हा जो श्लोक, त्या श्लोकाचा जो आशय, त्याच्यावरच्या या उर्वरित ओव्या आपण मागच्या वेळेला बघितल्या होत्या. आणि त्या ओव्यांचा, त्या श्लोकाचा, त्या तत्वज्ञानाचा आशय म्हणूया, गाभा म्हणूया, काय आहे तर येर पत्र पुष्प जळ हे भजावया मिस केवळ वाचुनी आमुचा लाग निष्फळ भक्ती तत्व. किंवा त्याची आधीची ओवी फार सुंदर ओवी ती सुद्धा. मी म्हणून म्हणालो अप्रतिम तत्वज्ञान आपल्यासमोर उलगडून स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे. पै भक्ती एकी मी जाणे तेथ साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते. भक्तीमध्ये कोणीही थोर नाही, कोणीही मोठा नाही. तुम्ही तो भक्त जो आहे तो वयाने किती मोठा आहे, वर्णाने कोण आहे, आश्रमाने कोणता आहे, तो म्हणजे संन्यासी आहे का गृहस्थ आहे, त्याने किती मोठं तप केलं आहे, त्याचं धनाने तो किती मोठा आहे, विद्येने किती मोठा आहे, ज्ञानाने किती मोठा आहे, शुद्ध मराठीत नथिंग मॅटर्स. नथिंग मॅटर्स कोणाला? भगवंताला. प्रॉब्लेम इज इट मॅटर्स टू मी. दॅट इज व्हॉट द प्रॉब्लेम इज. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट आय कीप फोकसिंग ऑन ऑल द टाईम. घरच्या परिस्थितीमुळे माझं नामस्मरण होत नाही. किती जण ही तक्रार सांगतात पहा. त्याचं कारण आहे, नामस्मरण ही एक क्रिया झालेली आहे आपल्यासाठी. कोणीतरी सांगितलेलं असतं, सद्गुरूंनी सांगितलेलं असतं, 1 तास नामस्मरण करत जा. मग तो 1 तास शोधण्याच्या भानगडीत माझे 24 तास निघून जातात आणि पुन्हा दुसरा दिवस उजाडतो. का? कारण माझ्यासाठी ती एक क्रिया झालेली आहे. कुठेतरी जाऊन बसणे, मग ती जागाही मला सापडली पाहिजे. मग तेवढं काय म्हणूया व्यत्यय नको बाहेरचे. बरं, बाहेरचे व्यत्यय नसलेला 1 तास तसं काढणं तुलनेने सोपं आहे. आतले व्यत्यय त्याचं काय करता? मुद्दा हे सगळं आमच्यासाठी यांत्रिक झालेलं आहे. कुठेतरी जाऊन बसायचं, ते जपाची माळ सांगितली असेल तर ती घ्यायची, नाहीतर मग ते कुठेतरी ऐकलेलं असतं तेच आसन घालायचं असतं रोज वगैरे. ह्या सगळ्या भानगडींमध्ये मी अडकून राहतो. अरे, ज्याला भगवंताचं प्रेम आहे ना, तो जेवण झाल्या झाल्या, एक उदाहरण म्हणून सांगतोय हा, तसं करावं असं सुचवणं नाही सुरू आहे, पण जेवण झाल्यानंतर भगवंताच्या स्मरणात हात धुवायचे विसरून जाईल. हात तसेच आहेत. आपण म्हणतो ना, हात ताटावरती बसून कोरडे झाले, अन्न वाळून गेलं हाताचं शी. का? हरवून गेला त्या भगवंताच्या स्मरणामध्ये, त्या नामस्मरणात इतका हरवून गेला, हात धुवायचं भान नाही राहिलं. मला आत्ता हे बोलताना एक उदाहरण आठवलं.
म्हणजे मी उदाहरण म्हणून दिलं, पण हे चुकलेलं नाही आहे, हे सांगणारं दुसरं उदाहरण सांगतो. परमपूज्य कलावती आईंच्या चरित्रात असा प्रसंग आहे की काही देहधर्माच्या क्रिया करत असताना त्या कृष्णाचं नाम घ्यायच्या लोकांनी तक्रार केली की अहो, अशा ठिकाणी अपवित्र ठिकाणी भगवंताचं नाम घ्यायचं असतं का? आईंनी एवढं छान उत्तर दिलं, काय करणार, ते माझ्या हातात नाही आहे, मी विवश आहे. अखंड सदैव माझ्या मुखी नामच आहे त्याचं, मी काय करू? आता कधीतरी देहाचे धर्म असणारच आहेत. म्हणून त्या कलावती आई आहेत, म्हणून त्यांना कृष्णाचं दर्शन आहे. आम्ही फक्त त्या यांत्रिकतेमध्ये अडकलेलो आहे बस. एक अजून दुसरं उदाहरण आत्ता आठवलं. एका मुलाखतीमध्ये झाकीर हुसेन, एक एक उदाहरणं आठवतात आज मला, त्यांची मुलाखत सुरू होती. ते आता नाही राहिलेत. पण त्या मुलाखतीमध्ये त्या मुलाखतकर्त्यांनी त्यांना एक प्रश्न विचारला, का हो झाकीरजी, तुम्ही किती तास तबल्याचा रियाज करता? आता त्या मुलाखत घेणारा जो होता त्याला, तो आपल्यासारखा असल्यामुळे त्याला काहीतरी असं यांत्रिक उत्तर अपेक्षित होतं. काय, मी सकाळी उठतो, 2 तास रियाज, मग रात्री झोपायच्या आधी 2 तास, असं काहीतरी गणित अपेक्षित होतं त्याला. आणि झाकीरजी तितके साधे, त्यांना तो प्रश्नच नाही कळला. ते म्हणाले, म्हणजे काय? मी सकाळी उठतो, तबला वाजवतो, दात घासून झाले तबला वाजवतो, आंघोळ झाली तबला वाजवतो, जेवण झालं तबला वाजवतो, शाळेत जाऊन आलो तबला वाजवतो, खेळून आलो तबला वाजवतो. आलं असेल लक्षात मला काय म्हणायचं, मला पूर्ण यादी सांगण्याची आवश्यकता नाही. कुठे यांत्रिकता नव्हती, तबल्यावर त्यांचं प्रेम होतं की नाही, आपला मुद्दा तो सुरू आहे. त्यांचं त्या कलेवर इतकं प्रेम होतं की ते त्या यांत्रिकतेत कधी अडकलेच नाही. सकाळी 1 तास रियाज, किती सूक्ष्मता आणि किती मार्मिकता आहे पहा या सर्व गोष्टींमध्ये. आपल्याला ना तो 1 तास, बॉक्स इज चेक्ड, झालं का आजचं नामस्मरण, झालं. पण त्या रामाचं काय झालं ते नका विचारू आम्हाला. त्या कृष्णाचं काय झालं, त्याचा माझा काय संबंध? माझा संबंध नामस्मरण करण्याशी आहे, म्हणजे त्या क्रियेशी आहे. मला कुठे राम आणि कृष्णाची प्राप्ती करून घ्यायची आहे? मला फक्त एक जसे मी दिवसातनं 10 गोष्टी टू डू लिस्ट असते माझी, त्या केल्याचं समाधान लाभतं मला, तसं त्यातलं एक ही पण झाली याचं समाधान. म्हणून म्हणते इथे माऊली, येर पत्र पुष्प फळ, हे भजावया मिस केवळ. हे तर केवळ निमित्त आहेत हो. माझ्या प्रेमाची अभिव्यक्ती आहे ती फक्त, की माझं आता इतकं प्रेम आहे त्या रामावरती, त्या कृष्णावरती, त्या शंकरावरती, जे कुठलं आपलं आराध्य दैवत असेल, दत्तात्रय असेल, इतकं प्रेम आहे. कसं व्यक्त करू? मग ते व्यक्त करण्याचं एक माध्यम काय? पत्र, पुष्प, फल, तोय. अत्यंत क्षुल्लक वस्तू म्हणजे या 4 गोष्टी आहेत. बोललोय आपण, हे सगळं उजळणी सुरू आहे आपली. फुकट उपलब्ध आहे. गरीबातल्या गरीब माणूस सुद्धा झाडाचं पान तर वाहूच शकतो देवाला. म्हणजे ती अडचण भगवंतानी ठेवलेलीच नाही आहे कोणाचीच. अडचण माझ्या बाजूनी आहे, प्रेम नाही, भगवंताचं प्रेम नाही. आणि भगवंत नेमका म्हणतात आहे की आम्ही भावाचे पाहुणे, भक्ताच्या अंतरातील भक्तिप्रेमच आम्ही फक्त जाणतो. त्या वाचुनी आमुचा लाग निष्फळ भक्ती तत्व 396 क्रमांकाची होय, की या पत्रपुष्पादी उपचारान वाचून आमचा संबंध शुद्ध प्रेम लक्षण भक्ती तत्वाशीच आहे. बरं, मग कसं कसं भगवंताचं प्रेम निर्माण व्हावं आपल्याला? नाही आहे मान्य. प्रेम हे सहवासाने निर्माण होतं, लक्षात ठेवायचं. घरातल्या कुत्र्याचा आणि मांजरीचा सुद्धा लळा लागतो का? कारण सहवास आहे. सहवास आणि प्रेम निर्माण होतं, हा आपला अनुभवाचा विषय आहे सर्वांच्या. मग भगवंताचा सहवास, आता भगवंत पत्रपुष्प फल अर्पण करण्यासाठी जी मूर्ती म्हणा, जो फोटो म्हणा, तो ज्या देवघरात असेल किंवा देवळात असेल किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी असेल, तिथे गेलं कीच त्याचा सहवास लाभतो का?
तर नाही. ते त्याचं एक मूर्त रूप आहे. पण भगवंत आहे कुठे? अहो, आपल्याच हृदयामध्ये आहे. मग त्याचं स्मरण अखंड असणं म्हणजे त्याचा सहवास लाभणं आहे की नाही? आहे. पण त्याचंच तर विस्मरण होतं ना मला दिवसभरामध्ये. मी इतका गुंगून आणि गुंतून जातो माझ्या त्या प्रापंचिक सगळ्या गोष्टींमध्ये. भगवंताचं अखंड विस्मरण आहे. आणि हे होऊ नये म्हणून भगवंत पुढच्या श्लोकात सांगतात, यत करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. अरे तू जे काय करशील, यत करोषि, यत अश्नासी, यत जुहोषि ददासी, म्हणजे यत ददासी, यत तपस्यसी. एक काही उदाहरणादाखल आपल्यासमोर ठेवल्या, ज्या ज्या क्रिया तू करशील थोडक्यामध्ये, ते सर्व काय कर, फक्त मला अर्पण कर. आणि अर्पण करण्यासाठी भगवंताचं स्मरण आवश्यक आहे. अखंड निरंतर स्मरण आवश्यक आहे. तरच मी त्याला ते अर्पण करू शकीन. तरच त्याच्या स्मरणात मी ते कर्म करू शकीन. त्याच्या प्राप्तीच्या उद्देशाने ते कर्म करू शकेन. आणि अशा प्रकारचं अशा प्रकारची पूजा मी जेव्हा करीन, तेव्हा प्रत्यक्षात देवघरात बसून पूजा नाही केली तरी बिघडत नाही. का? असं म्हणण्याचं धाडस काय येतं आपल्याला? याचं कारण आहे, ती सुद्धा एक क्रियास्त आहे ना. पत्र पुष्प फल तोय, याच्या ऐवजी मी ही क्रिया काय, माझ्या सर्व क्रियांचं फल त्यालाच अर्पण केलं. पण हे आपल्या लक्षात राहत नाही. म्हणून 400 क्रमांकाची अप्रतिम पुन्हा हवी, ते क्रियाजात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करुनी करावे माझे अमोर. की देहेंद्रिय मनबुद्धीकडून अशी जी स्वाभाविकपणे लौकिक वैदिक क्रिया, ज्या कोणत्या क्रिया आपल्याकडनं घडतील, त्या सर्व मला अर्पण करण्याची भावना करून, जशी माझ्यासमोर अर्थात माझ्या प्राप्तीच्या उद्देशाने ती करावी. बरं, त्याला अर्पण करायचं म्हणजे तरी काय, हे बोललेलं बरं आपण सगळं, सगळे उजळणी सुरू आहे आपली. आवश्यक असते. पण त्याला अर्पण करायचं म्हणजे नेमकं काय, त्याचे उत्तर माऊलींनी 401 मध्ये देऊन ठेवलं आहे, की परी सर्वथा आपुली जीवी केली याची से काहीची नुरवी, ऐसी धुवोनी कर्मे द्यावी माझ्या हाती. की आपल्या मनात सर्वतोपरी कर्म केल्याची काही आठवणच उरू देऊ नकोस. कारण मी जर फल त्याला अर्पण केलेलं आहे, तर मग त्या कर्माचं आता कौतुक होतं का, लोक त्याला नावं ठेवतात, माझा काय संबंध आहे याच्याशी? माझा काही संबंध नाही आहे. आणि माझा संबंध नाही, रादर म्हणजे माझा संबंध उरत नाही, हे दाखवण्यासाठी, हे सांगण्यासाठीच खरं पुढचा श्लोक आहे, जो आपल्या आपल्या आजच्या अभ्यासाचा विषय आहे. मी त्याला अर्पण केलेलं आहे. जे कुठलं कर्म असेल ते त्याला अर्पण केलेलं आहे. आता जगाने त्याचं कौतुक करावं का न करावं, जगाने त्याची दखल घ्यावी का न घ्यावी, याच्याशी आपला संबंध नाही. म्हणजे माझा संबंध नसला पाहिजे असा त्याचा अर्थ. आणि जर असेल, मी जसं मागच्याला म्हणालो की कर्म मी केलेलं असतं, पण ते आता मी केलं आहे हे सांगणं चांगलं दिसत नाही, म्हणून ते सुचवायचं असतं दुसऱ्याकडनं किंवा विविध पद्धतीने अप्रत्यक्षरित्या. आणि मग त्यांनी म्हटलं, अरे वा वा, किती छान केलं. कसं कसं आपण कोण करणार, तो भगवंत करून घेतो, आपण निमित्त मात्र. महाराजच करतात सगळं. हा भाव हृदयात असावा. हे बोलून दाखवण्याची गरज काय, हा प्रश्न आहे. कारण मी केलेल्या कर्माची दखल घ्यावी अथवा न घ्यावी, हा समाज धारणेचा विषय आहे. समाज सगळ्याच कर्मांची दखल घेत असतो, चांगले आणि वाईट. चांगल्या कर्माचं कौतुक करेल किंवा न करेल, वाईट कर्माबद्दल नावं ठेवेल किंवा न ठेवेल.
चांगले केलेलं कर्म त्यांना वाईट वाटू शकेल, काहीही घडू शकतं समाजाच्या बाबतीत. पण हे समाजाचं काम आहे, ते दखल घेतील. पण मुळात हे विचारच माझ्या अंतःकरणाचा भाग असू नये. त्याने दखल घेतली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, शुद्ध मराठीत ॲप्रिसिएशन. हे जर मला माझ्या अंतःकरणात वाटत असेल, माझ्याबद्दल, मी करीत असलेल्या कर्माबद्दल, माझ्या परिस्थितीबद्दल, मी कमावलेल्या 10 गोष्टींबद्दल, तर समजायचं या परीक्षेत मी नापास आहे. मी ते कर्म अजून भगवंतांना अर्पण नाही करू शकलो, जमलेलं नाही आहे मला, ते जमलेलं नाही. म्हणून स्पष्ट अगदी मार्गदर्शन केलेलं आहे की परी सर्वथा आपुली जीवी केली याची से काहीची नुरवी ऐसी धुवून कर्मे द्यावी माझी. ती धुवून टाका, त्यातला कर्तेपणाचा अभिमान, अहंकार धुवून टाका. कारण आहे, कर्तेपणा घेतला की भोगतेपणा घ्यावाच लागतो, हा नियम आहे. हा नियम आहे. मग भोगतेपणा जेव्हा घ्यावा लागतो, मग परिणामी त्याचं सुख असेल, कधी कधी दुःख असेल, ते घ्यावंच लागतं. मी त्याचा भोगता होतो, मी करता होतो, मात्र भोगता होणार नाही असं म्हणून चालत नाही. नियम आहे. आणि म्हणून हा जो कर्तेपणा आहे, हा जो देहाभिमान आहे, हा जो ज्ञातृत्व, जे मागच्या वेळेला आपण बोललो होतो, मी आणि माझे, हाच मुख्य विषय सुरू आहे पत्रम पुष्पम फलम पासून तर या श्लोकापर्यंत. मी आणि माझे, अहम आणि ममत्व. मग हे सर्व भगवंतांना जर आपण अर्पण केलं, तर आपल्याला काय लाभ होईल हे सांगण्यासाठी आपल्यासमोर पुढचा, म्हणजे आजचा जो श्लोक आहे तो येतो आहे. पण म्हणून मी म्हणालो, हे इतकं सुंदर तत्वज्ञान आहे, अगदी थेट आपल्या हातात आणून दिलं आहे, भगवत प्राप्तीचा उपाय. बस, काही न लागे सोडावे, काही न लागे मांडावे. न जावे लागे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. पण आमची काही समज असतात, भगवंताची प्राप्ती करण्यासाठी वनातच जावं लागतं. पण मी आणि माझे ऐसी आठवणं विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाण निरंतर. घरात बसून संन्यासी आहे. माऊली दुसऱ्या भाषेत तेच सांगते, मी आणि माझे ऐसी आठवणं. काय सुंदर आहे पाहता, आठवण शब्द बरोबर इथे कसा लागू पडतो. आठवण कोण विसरेल? ज्यांनी ते फल अर्पण करून टाकलाय परमेश्वराला, तोच विसरेल ना. मग तो संन्यासीच झाला. भगवे कपडे घालण्याची आवश्यकता नाही आहे संन्यासी होण्यासाठी. मग हे सगळं करून काय मला मिळणार आहे, काय प्राप्त होणार आहे, हे सांगणारा 28 क्रमांकाचा श्लोक. शुभाशुभफलैरेवं मोक्षसे कर्मबंधनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. पदच्छेद आहे, शुभाशुभफलैः एवं मोक्षसे कर्मबंधनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तः माम उपैष्यसि. अन्वय बघूया. याप्रमाणे तू मदर्पण बुद्धीने कर्म करशील, म्हणजे आत्तापर्यंत जे आपण ऐकलं, असं मला अर्पण करून जेव्हा तू कर्म करशील, त्याला म्हणायचं एवम. तर चांगले आणि वाईट फल देणाऱ्या शुभाशुभ फलैही, कर्माच्या बंधनातून म्हणजे कर्मबंधनही काय होशील? मुक्त होशील, म्हणजे मोक्षसे. कर्मबंधनातून तू मुक्त होशील. आणि कर्मफलाचा त्याग ज्यात आहे, अशा निष्काम कर्मयोगाने, म्हणजे संन्यास योग युक्तात्मा, ज्याचे चित्त शुद्ध झाले आहे,
संन्यास योगाने जो युक्त आहे असा, बरं का, युक्तात्मा, म्हणून ज्याचे चित्त शुद्ध झाले आहे असा जो तू देह असतानाच मुक्त होऊन म्हणजे विमुक्त, देहांती देखील मलाच म्हणजे माम प्राप्त होशील म्हणजे उपैष्यसी, विदेह मुक्तीला प्राप्त होशील. पुन्हा एकदा सरळ वाचून घेऊ. याप्रमाणे तू मदर्पण बुद्धीने कर्म करशील तर चांगले आणि वाईट फल देणाऱ्या कर्मांच्या बंधनातून मुक्त होशील. कर्मफलाचा त्याग ज्यात आहे अशा निष्काम कर्मयोगाने ज्याचे चित्त शुद्ध झाले आहे असा जो तू देह असतानाच मुक्त होऊन देहांती देखील मलाच प्राप्त होशील म्हणजेच विदेह मुक्तीला प्राप्त होशील. देह असतानाच मुक्त, असा एक सुंदर इथे विषय आलेला आहे. मुक्तीबद्दल पुन्हा मोक्ष मुक्ती याच्याबद्दलही अभ्यास आपला नसेल तर गैरसमज असतात. मृत्यूनंतर प्राप्त होणारी गोष्ट असा अर्थ नाही त्याचा. परमपूज्य काका माझे सद्गुरू तर त्याला साईड इफेक्ट म्हणतात. म्हणजे मला पुढचा जन्म मिळणार नाही, हा झाला साईड इफेक्ट त्याचा. त्याच्यासाठी नाही, हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, त्याच्यासाठी हे सुरू आहे सगळं याच देहात. याचं कारण आहे, शेवटच्या दिवसापर्यंत साधन नाही करायचं आहे जीवनाच्या, हे लक्षात नाही राहत आपल्याला असं वाटतं. कारण साध्याशी एकरूप झाल्यानंतर जी आनंदाची प्राप्ती होते त्याच्यामध्ये उर्वरित जीवन घालवायचं आहे. तो आनंद आपल्याला हवा आहे का नको आहे? कारण आनंदाचा कंद, हरी हा आनंदाचा कंद असं म्हटलेलं आहे. श्रीकृष्णाची प्राप्ती म्हणजे आनंदाची प्राप्ती, श्रीरामांची प्राप्ती म्हणजे आनंदाची प्राप्ती. आणि देह पतन झाल्यानंतर मलाच प्राप्त होशील, त्यात तर आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही. जर देहात असतानाच भगवंताची प्राप्ती आहे तर देह पतन एक तो प्रारब्धाचा खेळ, विदेहमुक्तीला प्राप्त होशील. पण कधी संन्यास योग युक्तात्मा जर तो असेल तर, संन्यास योग छान शब्द इथे आलेला आहे. संन्यासच असो मत समर्पणतया कर्मत्वात योगच असो, असं आचार्य त्याच्याबद्दल बोलतायत, भाष्य करतायत. म्हणजे वरवर पाहिलं तर दोन विरोधाभासी शब्द एकत्र आले आहेत. म्हणून संन्यासच असो आणि मत समर्पणतया कर्मत्वाद योगच असो. संन्यास का बरं म्हटलं? संन्यास याच्यासाठी म्हटलं की संन्यास याचा अर्थ त्याग असा होतो, बरोबर? मग कर्मफल मी काय करतोय? भगवंताला अर्पण करतोय, म्हणजे माझ्या दृष्टीने विचार केला तर मी काय करतोय? त्याग करतोय की नाही त्या कर्मफलाचा, म्हणून तिथे संन्यास. पण त्याग करण्यासाठी त्याच्या आधी कर्म आधी करावं लागतं का नाही? मार्मिकता आहे थोडीशी. ज्या गोष्टीचा त्याग, आता मी समजा असं म्हटलं, आमच्या इथे एक $20 मिलियन घर आहे, मी म्हणलं याचा मी त्याग करतो, माझ्या बोलण्याला काही अर्थ आहे का? लोक म्हणतील काय तुमच्या बोलण्याला काही अर्थ तरी आहे का? तुमचा काय संबंध त्या घराशी? तुम्ही या आयुष्यात ते घर घेऊ शकणार नाही. मुद्दा, जी गोष्ट माझ्याकडे आहे त्याचाच मी त्याग करू शकेन की नाही? तर त्या त्याग करण्याला काहीतरी अर्थ आहे. आणि म्हणून त्याला योग असं सुद्धा म्हटलं. कर्मरूपाने तो योग आहे, कारण कर्म केलेला आहे. पण त्याचं फल त्याला अर्पण केल्यामुळे तिथे संन्यास पण आहे. म्हणून असा संन्यास योग, आणि या दोन्ही, या संन्यास योगाने जो युक्त, तो संन्यास योग युक्तात्मा माम उपैष्यसी, तो मला काय होतो? प्राप्त होतो. आणि देहपतनानंतर विदेहमुक्तीला प्राप्त होतो. असं एक अप्रतिम भगवत प्राप्तीचा उपाय प्रत्यक्ष भगवंत आपल्यासमोर ठेवतायत. 28 क्रमांकाचा हा श्लोक आपल्याला गीता दीपस्तंभकडे वळायचा आहे, कारण तिथे 26, 27, 28 या 3 श्लोकांचा गट केलेला आहे.
पुन्हा एकदा आपल्या ह्या पद्धतीमुळे छान फायदा होतो आपल्याला. एक छोटीशी उजळ होऊन जाते पुन्हा. पत्रम पुष्पम फलम तोयम इथपासून आत्ता मी जो वाचला, शुभाशुभ फलैरेवम, हे वाचन सुरू करायच्या आधी अजून एक छोटासा मुद्दा, एक अजून छान विचार, हा जो 3 श्लोकांचा गट आहे त्याच्या बाबतीत. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, या श्लोकाचा आपण जेव्हा विचार केला तेव्हा भगवंताला पत्र म्हणजे झाडाचं पान, फूल, एखादं फळ, अगदीच काही नाही तर थेंबर पाणी, अशी जी उपलक्षणाने आपण विचार केला की या गोष्टीसुद्धा त्याला चालतात. पण हे त्याला वाहणं याचा अर्थ ही सगुण साकाराची उपासना झाली. बरोबर? मूर्ती असेल, फोटो असेल, कधी आपण प्रत्यक्ष सद्गुरू देहात असतील समजा त्यांची पूजा करत असू, हे सर्व सगुण साकाराची काय झाली? पूजा झाली. म्हणजे हा जो श्लोक आहे 26 क्रमांकाचा, हा सगुण साकाराची पूजा करण्याचं एक किंवा माझ्या आतमध्ये असलेल्या प्रेमाची एक अभिव्यक्तीचं ते एक माध्यम आहे. पण याच्यामध्ये भगवंत आणि मी याच्यात थोडं अंतर आहे. कारण पूजा करणारा मी, साधना करणारा मी आणि भगवंत, आणि ते माझ्या समोर असल्याशिवाय मी त्यांना कसं अर्पण करणार ना काहीतरी असं. प्रत्यक्षातलं जे आपण म्हणतोय शुद्ध मराठीत टँजिबल थिंग्स, मग ते पूजेचे जे उपचार असतील ते सगळे. पण दुसरा जो श्लोक आहे त्याच्या पुढचा, यत करोशी यदशनासी यज्जुहोशी ददासी यत, याच्यामध्ये काय अर्पण करायचं? मी जे जे करतो कर्म, त्याचं फल त्यांना अर्पण करायचं, ते कर्म त्यांना अर्पण करायचं. बरोबर? मग आता ते अर्पण करण्यासाठी ते माझ्या समोर असले पाहिजे का? नाही. का? कारण ज्यांना मी कर्म फल अर्पण करतो आहे ते त्या कर्मफलाचे दाते आहेत, ते कर्माध्यक्ष आहेत. तो ईश्वर आहे आणि तो ईश्वर आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे. म्हणजे काय झालं? ईश्वर आता जवळ आला अजून. गोपालकृष्ण, प्रभू श्रीराम, जे कोण आपले आराध्य दैवत असतील ते आता अजून जवळ आले. आता ते समोर असण्याची अपेक्षा नाही आहे, आता ते माझ्या हृदयातच आहेत. म्हणून त्यांचं अखंड 24 तास स्मरण ठेवण्याची सोय पण आहे. इथेच ते आहे. ईश्वर सर्वभूतानां एको देव सर्वभूतेषु गूढ, अनेक प्रमाणात देता येतील त्याच्यासाठी. म्हणजे काय झालं? आधी तो समोर होता, आता तो अजून जवळ आला. इतका जवळ आला, इतका सन्निध आला की त्याच्यापेक्षा जवळ आता दुसरं कोणी नाही आहे माझ्यापेक्षा. माझा देहसुद्धा इतक्या जवळ नाही विचार केला तर, कारण माझ्या हृदयात ते स्थित आहेत. म्हणून मी म्हणालो की अजून एक छान एक विचार या श्लोकांच्या गटाबद्दल. आणि तिसरा जो श्लोक आहे, जो आत्ता आपण वाचला अभ्यासाचा भाग म्हणून, शुभाशुभ फलेरे व मोक्षसे कर्मबंधनही, याच्यामध्ये काय झालं? याच्यामध्ये आता अजून जवळ आला तो. आता अजून किती जवळ येणार आहोत? तोच मी झालो. कारण कर्माचं बंधनच निघून गेलं. आता भगवंत आणि मी याच्यात अंतरच राहिलं नाही, कारण मीच भगवत रूप झालो. असं हे छान एक प्रवास. परमेश्वर कसा जवळ भगवंत आपल्या कसा जवळ येतो, ज्या प्रमाणात माझ्या चित्ताची शुद्धी, शांती वाढत जाते, असा एक सुंदर विचार या निमित्ताने आपण केला. गीता दीपस्तंभकडे वळूया. संसार सागरातील गीता दीपस्तंभ, परमपूज्य काकांचा ग्रंथ, भगवद्गीतेवरचा. काही नवीन लोक आहेत म्हणून मी जरा औपचारिक काही बोललो. अम, त्या 3 श्लोकांचा गट केलाय म्हणून मला पुन्हा एकदा स्मरण झालं या गोष्टींचं, आत्ता मी जे बोललो त्याचं. पत्रम पुष्पम फलम तोयम पासून आत्तापर्यंतच्या अर्थ वाचूया. जो मला पान, फूल, फळ किंवा पाणीही भक्तिभावाने अर्पण करतो, त्या शुद्ध चित्ताच्या भक्ताने अर्पण केलेले मी स्वीकारतो. जे तू करतोस, खातोस, हवन करतोस, दान देतोस व तप करतोस ते मला अर्पण कर. त्यामुळे शुभ व अशुभ फळे देणाऱ्या कर्माच्या बंधनातून तू मोकळा होशील.
जे आत्ता मी बोललो, विमुक्तो माम उपैष्यसी. आणि त्याच्याही आधी मोक्षसे कर्मबंधनही, कर्माच्या बंधनातून मोकळा म्हणजे भगवंतांची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती मी असं म्हणालो. आता कर्मफळांचा संन्यास साधून देणाऱ्या ह्या योगाने तू युक्त होऊन मुक्त होशील व माझ्या स्वरूपाला येऊन मिळशील. हा झाला अर्थ. आता त्याच्यावरती साधारण एका परिच्छेदाचं परमपूज्य काकांचं विवेचन आहे, ते वाचतो. दैनंदिन पूजेमध्ये सर्वजणच पान, फूल, फळं व पाणी देवाला वाहतात. पण द्रौपदीच्या थाळीला चिकटलेले पान, गजेंद्राने वाहिलेले फूल, शबरीने दिलेली फळे आणि रतिदेवाने दिलेले पाणी ह्याचे मागील अपूर्व भाव वेगळाच आहे. फार सुंदर उदाहरणं परमपूज्य काकांनी दिलेली आहेत. उदाहरणं वेगवेगळी आहेत, पण समान धागा काय आहे? भाव. ती जी आर्तता आहे, ज्या आर्ततेने द्रौपदीने हाक मारली होती श्रीकृष्णाला, त्या आर्ततेने मी हाक मारतो का? नाही मारत. म्हणून तुम्हाला 1,000,000,000 वेळा हाक मारावी लागते त्याला, म्हणजे 1,000,000,000 नाम घ्यावं लागतं. परंतु जे मंदादे म्हणतात हे कौतुकाची गोष्ट नाही आहे खरं, एका दृष्टीने विचार केला तर. माझ्या एका हाकेत तो येत नाही म्हणून दुसरी मारावी लागते, दुसरीतही येत नाही म्हणून तिसरी मारावी लागते. कारण ती आर्तता नाही आहे ना. मी जसं मगाशी म्हणालो, यांत्रिकतेने सुरू आहे सगळं, प्रेम नाही. त्यामुळे द्रौपदीची आर्तता, कुटुंबियांच्या प्रेमाविषयी गजेंद्राचा झालेला भ्रमनिरास, हे त्याच्या आधीच एक वाक्य राहिलं माझं. दुर्वासाच्या शापाच्या भयाने निर्माण झालेली द्रौपदीची आर्तता. द्रौपदीची आर्तता मी बोलत होतो, पण इथे इथे जो प्रसंग आहे तो त्या थाळीला चिकटलेलं पाणी, कथा माहिती आहे आपल्याला, दुर्वास ऋषी आलेले असतात, ती आर्तता. कुटुंबियांच्या प्रेमाविषयी गजेंद्राचा झालेला भ्रमनिरास व नकराच्या दाढेतून सुटका, वर्षानुवर्षे श्रीरामाची वाट पाहणाऱ्या शबरीची तळमळ. मागच्याला उल्लेख केला होता पण शबरीचा, किती वर्ष वाट बघितली आहे तिने. लहान मुलगी म्हातारी झाली, शेवटी 80 वर्षापेक्षा जास्त वय होतं तिचं. प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन झालं तेव्हा. आणि मी 4 महिने नामस्मरण झालं की म्हणतो, अरे अजून प्राप्ती झाली नाही. सद्गुरूंकडे जातो, काय काय चाललंय, काय म्हणजे तुमच्या राज्यात चाललंय काय, थोडक्यात. तेही रामकृष्ण हरी म्हणतात. मग पुढे जाऊया. व स्वतःच्या जीविताची पर्वा न करता रतिदेवाने तहानलेल्याला दिलेले पाणी ह्यांचे मूल्य वेगळेच आहे. पान, फूल इत्यादी ह्या भावांना वाट करून देणारी सामान्य साधने आहेत. दुसऱ्याही प्रकाराने या पूजेचा विचार करता येईल. मूर्तिरूप देवाला वाहिलेल्या फुलाचे सौंदर्य व सुगंध आत्मदेवाला प्रसन्न करते. वाहतो आपण मूर्तीला आहे, आत्मदेव कुठे आहे? माझ्या हृदयात आहे. वाहण्याची ही क्रिया एकाग्र चित्ताने झाली असेल तर आत्मदेव त्या पूजेचा मनापासून स्वीकार करतो. तसं त्या पूजेचा अजून एक पैलू आपल्याला विचार करता येईल. परमपूज्य काका म्हणतात, ह्या पूजेखेरीज येथे सर्वार्पण भाव सांगितला आहे, जो पुढच्या श्लोकात आपण बघितला. सर्व त्यालाच अर्पण करायचं आहे. अंतःकरणाच्या व त्याने नियंत्रित शरीराच्या अनेक क्रिया जीव करतो. त्या सर्व देवाला अर्पण करण्याची साधना केली तर सहजार्पण योग साधतो. जीव आत्मदेवाशी ऐक्य पावतो. वासनेनुसार ह्या क्रिया शुभ किंवा अशुभ असल्या तरी त्यांचे समर्पण होऊन फळे देण्याचे त्यांचे सामर्थ्य संपते. ह्याच दृष्टीने पापाचे कळप पळती पुढे, असे श्री ज्ञानदेवांनी हरिपाठात म्हटले आहे. आणि संन्यास या शब्दात सामावलेले सर्व काही ह्या प्रकारच्या उपासनेने पदरात पडते. परमपूज्य काकांनी छान सुंदर विवेचन याच्यावरती केलेलं आहे. ओव्यांकडे परत येऊ. 402 क्रमांकाची ओवी, या श्लोकावरची फार सुंदर ओवी. पुन्हा एकदा, मग अग्निकुंडी बीजे घातली. कारण आपला विषय काय सुरू आहे? पुन्हा एकदा विषय हा सुरू आहे की हे सगळं करून
भगवंताला हे सगळं अर्पण करून मला काय लाभ होईल, मला काय प्राप्त होईल, नेमकं काय प्रक्रिया आहे भगवत प्राप्तीची, त्याच्यासाठी ही ओवी. मग अग्निकुंडी बीजे घातली, तिये अंकुर दशे जेवी मुकली, तेवी न फळतीची मज अर्पिली शुभाशुभे. म्हणजे काय? मग अग्निकुंडात बीजे घातली तर ती अंकुराच्या अवस्थेला जशी मुक्तात. म्हणजे अग्निकुंडामध्ये बीज घातली समजा, नंतर ती बीज म्हणजे ते बी जमिनीत जरी पेरलं, त्याला पाणी घातलं, खत घातलं, सूर्यप्रकाश जरी दिला, काही उगवणार आहे का त्याच्यातून? नाही, कारण ते बीज भाजलेलं आहे. भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदाम. कसं एक एक आपल्याशी बोलायला लागतं पहा. लगेच रामरक्षा बोलायला लागली माझ्याशी. आठवलं? कारण भवबीज भाजणं हेच तर प्रभू रामचंद्रांचं माझ्यावरती कृपा प्रसाद होण्याचा भाग आहे. हेच रामरक्षा मला सुद्धा तेही तेच देते. भर्जनम भवबीजानाम अर्जनम. आणि हे झाल्यानंतर काय होतं? अहो भगवंताची प्राप्ती, म्हणून अर्जनम सुखसंपदा. आणि मग ते झाल्याने काय होतं? तर मृत्यूनंतर माम उपैश्यसे म्हणून तर्जनम यमदूताना. राम रामेती गर्जनम. असो, अग्निकुंडात बीजे घातली तर ती अंकुराच्या अवस्थेला जशी मुक्तात, त्याप्रमाणे मला अर्पण केलेली कर्मे चांगले किंवा वाईट या रूपाने फळच देत नाहीत. म्हणजे कर्म करून कर्मबंधनातून सुटण्याचं हे रहस्य आहे. कारण मी जसं म्हणालो, विषय काय सुरू आहे विसरायचा नाही आहे. संन्यास योग युक्त आत्मा. संन्यास समजतोय आपल्याला, पण योग विसरायचं नाही आहे. कारण त्याग करण्यासाठी आधी कर्म करायला हवा आहे. अनेक लोकांचा पुन्हा परमार्थाबद्दल गैरसमज. आपल्या कर्तव्यांपासून पळून जाणे म्हणजे परमार्थ. चुकलं. ज्या भगवद्गीतेचा म्हणजेच ज्ञानेश्वरीचा आपण अभ्यास करतो आहे, त्यात अर्जुन पहिल्या अध्यायात तेच करायला निघालेला होता. त्याला करू दिलेलं नाही. त्यामुळे एवढं माझं संपलं. काय संपलं? आता ज्याचं जे असतं ते. तो मुलगा म्हणतो एवढी परीक्षा संपली की. आई म्हणते मुलीचं लग्न झालं की. मुलगी म्हणते माझा नवरा मला नीट वागवायला लागला की. आजी आजोबा म्हणतात आम्ही आजी आजोबा झालो की. हे सगळं की की की. पुढे काय? मी परमार्थाला लागलोच म्हणून समजा. मग जरा माझं नामस्मरण व्यवस्थित होऊ शकेल, माझी साधना नीट होऊ शकेल. असं असं झालं की माझी साधना नीट होऊ शकेल, असा जो म्हणतो तो आयुष्यात साधना करत नाही, असा आशीर्वाद माझ्या सद्गुरूंनी देऊन ठेवलेला आहे. आणि हा आपल्या अनुभवाचा विषय आहे. दिवसामागून दिवस चाललेले आहेत, महिन्यामागून महिने चाललेले आहेत, वर्षामागून वर्ष चाललेली आहेत. साधनेच्या नावाने पत्ता नाही. हे का बरं बोललो मी? हे सर्व करत असतानाच साधना नव्हे, हे करणं म्हणजे साधना. ह्याचंच रूपांतर साधनेत करायचं आहे. फल अर्पण करायचं आहे. असं झालं की याची वाटच बघायची नाही आहे. आणि म्हणून अर्पण करायची आहेत ती फलं. कारण फलं शुभाशुभ, शुभ असेल तर चांगलं पुण्यकर्म, त्याचं फळ सुख, पापकर्माचं फळ दुःख. हे जे कर्माचं बंधन आपल्यावरती आहे, त्याच्यातून सुटण्याचा उपाय भगवंत सांगतात आहे की अरे ते माझ्याकडे परस्पर रवाना करा. छान शब्द आहे. रवाना करा ते माझ्याकडे. भोग घडत असताना मी चहाचा घोट घेतोय, गरम गरम छान वाफाळलेला. रामकृष्ण हरी. नाही मिळाला चहा एक दिवस तरी रामकृष्ण हरी. म्हणजे भोग घडतानाही त्याचं स्मरण, त्याग करतानाही त्याचं स्मरण. राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे त्या अंगी. साध्या शब्दात तुकाराम महाराजांनी हेच सांगितलं. कर्म न लिंपे त्या अंगी. लिंपतच नाही कर्म त्याला. पण मी हे करत नाही. मी उलट ते कर्म मला कसं चिकटेल त्याच्यासाठी सर्वोत्कृष्ट गोंद म्हणजे डिंक, फेविकॉल मी शोधून काढतो. कोणता? कर्तृत्वाभिमानाचा. मग ते असं चिकटतं की ते हा जन्म संपला तरी संपत नाही. ते पुढच्या जन्मी तत्त म्हणून हजर फळ देण्यासाठी मला. आणि हे पुढच्या जन्माचा विचार करताना ॲज वी एक्स्ट्रॅपोलेट,
आता इंट्रॅपोलेट शब्द आहे का मला माहीत नाही, पण लेट्स इंट्रॅपोलेट, नसेल तर आपण लेट्स कॉइन दॅट वर्ड. अर्थ असा, आज माझ्या जीवनात जे काही घडतं आहे ते आधी करून ठेवलेले कर्म जी चिकटलेली आहेत ना, ती देतात आहेत मला फल. म्हणून जी काही सुखदुःख आपल्या जीवनात सुरू आहेत कमी अधिक प्रमाणात, तो त्याचा भाग आहे. अगा कर्मे जै उरावे, तै तिही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. 403 क्रमांकाची ओवी. अरे जेव्हा कर्म पापपुण्य रूपाने शिल्लक राहते, तेव्हा ते सुखदुःखाच्या रूपाने फळाला येते. आणि ती फळे भोगण्याकरता काय करावं लागतं मग? कोण्या तरी एका देहाला यावे लागते, असा नियम आहे. आपलं एवढं संचित आहे कर्म, कोट्यावधी कर्म आपण अनेक जन्मांमध्ये करून ठेवलेली, त्यातलीच काही कर्म आपण घेऊन आलो. प्रारब्ध, त्यालाच प्रारब्ध असं म्हणतात. जी कर्म फलसन्मुख झाली, फलं देण्यास परिपक्व झाली, त्या कर्मांची फळं म्हणून आपल्या सर्वांना हा देह प्राप्त झालेला आहे. म्हणून याला कर्मविग्रह असं म्हणतात. विग्रह म्हणजे शरीर. जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे. आणि म्हणून त्या प्रारब्धाप्रमाणे माझं जीवन सुरू आहे आणि एक दिवस प्रारब्ध संपलं की तत्क्षणी हा देह संपणार आहे. क्षणीय, दुसरा क्षण सुद्धा नसतो तिथे. हे का बरं झालं? तर ते कर्म पापपुण्य रूपाने शिल्लक होतं म्हणून. बघ, माऊली इथे तेच सांगते की सुखदुःखाच्या रूपाने मध्ये फळाला येतं आणि फळे भोगण्यासाठी देहप्राप्ती. आणि हे चक्र चाललंय आपलं. बरं, त्याच्यामध्ये फक्त मनुष्य देह आहे असं गृहीत धरण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे सांगितलंय मग लक्ष योनी, त्या सर्व योनींमधून फिरून यावं लागतं. कारण त्याही भोग योनी आहेत, तिथेही भोग आहेतच, कर्म जरी नसले तरी. भोग भोगण्यासाठी तिकडे जावं लागतं, जे कुठलं आपलं कर्म असेल त्याप्रमाणे. पण हे तेव्हाच होतं जेव्हा कर्म शिल्लक राहतं. ते उगाणिले मज कर्म, तेव्हाची पुसिले मरणजन्म, जन्मासवे श्रम वरचीलही गेले. 404 क्रमांकाची ओवी. की त्या कर्माचा माझ्याजवळ जेव्हा झाडून हिशेब दिलेला असतो, कर्तृत्वाभिमान व फलाशा यांचा त्याग करून कर्म जेव्हा मला अर्पण केले जाते, तेव्हाच जन्म मरणांचे खाते पुसून टाकले जाते. अकाउंट इज डिलीटेड. There is no question of keeping it balanced. डेबिट वर्सेस क्रेडिट. डेबिट क्रेडिट मॅच होतं तेव्हा मनुष्य देह आहे बरं का प्राप्ती. डेबिट क्रेडिट म्हणजे पापपुण्य समान झाल्यावरच मनुष्य देहाची प्राप्ती आहे. कमी जास्त झालं की मग खालच्या किंवा वरच्या योनींना जावं लागतं, तो विषय सोडून देऊ. पण हे खातच पुसून टाकलं जातं जेव्हा कर्म भगवंताला अर्पण केलं जातं. जन्ममरणांचा अभाव होतो त्याच्यामुळे. आणि जन्माबरोबरच आयुष्यातील वरकड जे प्रपंचाचे कष्ट, तेही नष्ट झालेले असतात. जे काही कष्ट आपण भोगतो आहोत त्या प्रपंचामध्ये, ते नष्ट होतात. म्हणून अर्जुना यापरी पाहेचा वेळू नव्हेल भारी, हे संन्यास युक्ती सोपारी दिधली तुझं. म्हणजे अर्जुना, याप्रमाणे कर्मफलाचा त्याग केल्यास तुला उद्याचा काळ कष्टकारक होणार नाही. अर्थात भविष्य काळात जन्ममरणाचे दुःख भोगावे लागणार नाही. म्हणून ही तुला सोपी अशी कर्मफल त्यागाची युक्ती दिलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज सोपी म्हणतात ना. अजून तरी जमलेलं नाही आहे. काय आपापलं वय जे काय असेल ते विचार करायचा. अजून तरी फल अर्पण करणं त्याला जमलेलं नाही. म्हणून तर मी आयुष्य माझं त्याच्यात चाललेलं आहे. काय, माझा रिझ्युमी फक्त तो छापून असा चिकटवत नाही मी इथे. मी कोण आहे, केव्हा आहे, मी असं केलं आहे, मी तसं केलं आहे, मी केलं म्हणून झालं, मी केलं नसतं तर झालं नसतं. ही जी सगळी भाषा माझ्या तोंडी असते, त्याचा अर्थ ते सर्व मी माझ्याजवळ ठेवून घेतलेला आहे. मग ती साधी स्वयंपाकघरात केलेली भाजी असो की एखाद्या शर्टाला केलेली इस्त्री असो. दोन क्षुल्लक कर्मांची उदाहरणं दिली आहे. मोठी मोठी कर्म तर सोडूनच द्या. अर्पण करत नाही मी, त्याचा हा परिणाम
पण माऊली म्हणते की इतकी सोपी युक्ती आहे ती तुम्हाला दिलेली आहे. या देहाची या बांधोडी न पडिजे, सुखदुःखाची या सागरी न बुडिजे, सुखे सुखरूपा घडिजे माझी याची अंगा. 406 क्रमांकाची ओवी, की या कर्मफल त्यागाच्या युक्तीने भविष्य काळात या देहाच्या बंधनात राहावे लागणार नाही, सुखदुःखांच्या सागरात बुडावे लागणार नाही आणि अनायासे सुखरूप असलेल्या माझ्याच स्वरूपाशी एकरूप होशील. काय विषय सुरू आहे 28 क्रमांकाच्या श्लोकाचा? हे सर्व करून आपल्याला काय प्राप्त होईल हे सांगणं चाललंय भगवंतांचं. आणि विशेषतः आपण सर्व पारमार्थिक असल्यामुळे हे न करता मी परमार्थ करत असेन तर किती मोठी मार्मिकता, किती मोठं वर्म माझ्या हातातून निसटून जात आहे हे आपल्या लक्षात यायला वेळ लागत नाही. कारण हे न करता मी स्वतःला पारमार्थिक समजत असेन तर किती मोठी चूक असेल, किती मोठा प्रमाद असेल, करावर कल्पना. मी केलेल्या छोट्या छोट्या कर्मांचा सुद्धा मी अभिमानच ठेवतोय माझ्या अंतःकरणात जागा, कर्तृत्वाभिमान आणि फलाशा, फलाची आशा मी सोडायला तयार नाही. म्हणजे अपेक्षा, कर्मफलाची अपेक्षा आणि अपेक्षा भंगाचीच तर दुःख मी भोगतोय रोज सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत. आपल्याला जी दुःख प्राप्त होतात त्याचा जर सूक्ष्म विचार केला तर आपल्या लक्षात येईल ते अपेक्षेचंच दुःख असतं. यांनी माझ्या मनासारखं वागावं, त्यांनी माझं ऐकावं, तिने माझ्या मनाप्रमाणे करावं, हे जे आपले सगळे हट्ट असतात किंवा मी केलेल्या कर्माचं मला हवं तसंच फळ मिळावं, या सर्व अपेक्षा आहे. आणि तसं घडत नाही म्हणून अपेक्षाभंगाचं दुःख अखंड मी भोगतोय. आणि एखाद्या वेळेस तसं मिळालं तर मग केलं कोणी माहिती आहे का? कर्तृत्वाभिमान आणि फलाशा, कटांगळ्या खाणं सुरू आहे. आणि बाकीच्या लोकांचं जाऊ द्या, पण मी स्वतःला पारमार्थिक समजतो तेव्हा केवढी मोठी जबाबदारी, आणि हे जर माझ्या लक्षात नसेल तर केवढं मोठं वर्म माझं चुकतं आहे हे आपल्या लक्षात येतं परमार्थाचं. माऊलींची एक अतिशय सुंदर ओवी अजून 5व्या अध्यायात येते की अगा करितेन विण कर्म तेची ते निष्कर्म. फार सुंदर अप्रतिम ओव्या त्या ज्ञानेश्वरीतल्या. निष्कर्म, नैष्कर्म्य, मोठे मोठे शब्द आहे, बऱ्याच वेळा आपण ऐकलेले असतात, पण मौलींनी त्याची व्याख्याच करून टाकली. अगा करितेन विण कर्म, ते कर्म तर आहे म्हणून संन्यास योग युक्तात्मा. संन्यास पण आहे, योग पण आहे, कर्म करायचं आहे, मग करून त्याचं फल अर्पण करायचं आहे म्हणून संन्यास आहे. म्हणून करितेन विण कर्म, दोन वेळा शब्द आलेला आहे त्याच्यात. त्या ओवीत विचार केला तर करितेन विण, अगा करितेन विण कर्म तेची ते निष्कर्म हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. माऊली पुढे म्हणते हे सुवर्म, मी जगाशी शब्द वापरला हे, आणि नुसतं वर्म नाही, माऊलीने त्याला सुवर्म म्हटलेलं आहे. हे गुरुगम्य, भगवतगम्य, जे भगवंतांनी हे गुह्य प्रकट केलं आपल्यासमोर. कारण राजविद्या राजगुह्यम, आपला अध्याय विसरायचा नाही आहे कोणता सुरू आहे, प्रकट केलेला आहे. करितेन विण कर्म तेची ते निष्कर्म. फक्त कर्तृत्वाभिमान सोडा, फलाशा सोडा, आणि मग तुम्ही कर्म करा, काहीही चिकटत नाही. कारण ते अर्पण करून टाकलं भगवंताला. आता शुभाशुभ फले रे व मोक्ष से कर्मबंध नाही, ही ती प्रक्रिया. आता हे जे पत्रम पुष्पम फलम तोयम, मी मगाशी जे बोललो सगुण साकार, मग माझ्या हृदयस्थ असलेला तो ईश्वर रूपाने सगुण निराकार म्हणूया, आणि ब्रह्मरूपाने मग निर्गुण निराकार म्हणूया. ही जी सगळी भक्ती भगवंताची सुरू आहे, तिथे भगवंत म्हणतात आहे की माझ्या ठिकाणी अनन्य प्रेम असू दे. पत्रम पुष्पम फलम तोयम मध्ये सांगणं हे सुरू आहे, माझ्या ठिकाणी अनन्य प्रेम असू दे, मला सर्व अर्पण कर. यत करोशी यदशनासी, मला सर्व अर्पण कर. म्हणजे मग काय होईल, मी कर्मबंधनातून सुटका करतो.
शुभाशुभ फलेरेवम मोक्षसे कर्मबंधनैः. आता हे सगळं ऐकल्यानंतर डोक्यामध्ये असा विचार येऊ शकतो की याचा अर्थ भगवंतही मग रागद्वेषयुक्त आहेत की काय? रागद्वेष म्हणजे याचा अर्थ काय? आसक्ती. राग, आसक्ती, द्वेष समजतो आपल्याला, त्याच्या विरुद्ध भावना. हे भगवंताजवळ पण आहे का काय? कारण हे तर माझ्याजवळ पण आहे. असा विचार येऊ शकतो डोक्यामध्ये. कारण फक्त भक्तावरच ते अनुग्रह करतात, दुसऱ्यांवर करत नाही, असा विचार डोक्यात येऊ शकतो. पक्षपातीपणा, फेवरेटिझम, असं भगवंत करतात का काय? असा विचार कधी कधी डोक्यात येऊ शकतो की नेहमी मलाच कमी देतात, त्याला नेहमी जास्त देतात, तिला फारच देतात, तरी ती देवाचं एवढं काही करत नाही, मी तर देवाचं किती करते. मी देवाचं करतो किंवा करते याच्यासारखं हास्यास्पद विधान दुसरं नाही, असं माझे सद्गुरू म्हणतात. जाता जाता काही गोष्टींची आठवण. कारण जे काही करायचं असतं तो माझं करत असतो, मी काय त्याचं करणार आहे, असा विचार डोक्यात येऊ शकतो. पण तो विचार अयोग्य आहे अर्जुना. कशावरून? पुढचा श्लोक 29 क्रमांकाचा. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. समोहम, ते सम्मोहम नाही बरं का. आपल्या डोक्यात पहिले सम्मोह, कारण डोक्यात सम्मोह पहिले असतो ना माझ्या. समोहम शब्द आहे तो, पदच्छेद आहे. समह अहम सर्वभूतेषु न मे द्वेष्यः अस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि तेषु च अपि अहम, असा त्याचा पदच्छेद आहे. अर्थ आहे की मी म्हणजे अहम, सर्व भूतांमध्ये, सर्व भूतेषु, समान म्हणजे समान आहे म्हणजे समह, आणि मला म्हणजे मे, कोणी द्वेषाला विषय नाही, द्वेष्य न, अथवा प्रिय नाही, प्रिय न, परंतु म्हणजे तू, जे म्हणजे ये, माझे म्हणजे माम, प्रेमपूर्वक भजन करतात, म्हणजे भक्त्या भजंती, ते माझे म्हणजे ते मयी ठिकाणी, आणि म्हणजे च, मी देखील म्हणजे अहमपी, त्यांचे ठिकाणी आहे म्हणजे तेषु. पदच्छेदासह अन्वय पुन्हा वाचून घेऊ. मी सर्व भूतांमध्ये समान आहे, मला कोणी द्वेषाला विषय नाही अथवा प्रिय नाही, परंतु जे माझे प्रेमपूर्वक भजन करतात ते माझे ठिकाणी, आणि मी देखील त्यांचे ठिकाणी आहे. याचा अर्थ मी त्यांच्या ठिकाणी प्रकट आहे. अथवा भगवंत तर सर्वच ठिकाणी आहे, सर्व व्यापी, सर्व भूतांतरात्मा, सर्व ठिकाणी तो आहे. सांगणं काय सुरू आहे? समह अहम, अरे मी सर्वांच्या ठिकाणी मी सम आहे. हा माझा प्रिय, तो माझा अप्रिय, त्याचा मला द्वेष आहे का? आता हा माझी पूजा करतो आणि तो करत नाही, असले विषय माझ्याजवळ नाही. ही सगळी कामं कोणाची असतात? ही मनुष्याची कामं आहेत सगळी. भगवंत तसा नाही आहे. मग आत्तापर्यंत आपण सगळं ऐकलं, त्याचा अर्थ कसा लावायचा? कारण समह अहम त्याचा अर्थ अग्निवत अहम, दूरस्थानाम शीतम न अपनयती. आता थंडीचे दिवस आहेत, विशेषतः अमेरिकेमध्ये. तिकडे वेस्ट, मिडवेस्ट आणि तिकडे पुढे ईस्ट कोस्टपर्यंत सगळीकडे मोठं वादळ येऊन गेलं. आता प्रचंड थंडी आहे. भारतातल्या लोकांसाठी म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस शून्याच्या खाली टेम्परेचर. म्हणजे मी जास्तच म्हणजे जास्त मॅक्सिमम टेम्परेचर सांगितलं, मिनिमम तर विचारूच नका. फील्स लाईक इथे म्हणतात त्याला. असो, मुद्दा असा, अशा परिस्थितीमध्ये इथे अमेरिकन घरांमध्ये शेकोट्या असतात, छान सुंदर. आपण भारतात पेटवतो तशी लाकडाची नव्हे, पॉवर्ड बाय गॅस. पण त्या शेकोटीजवळ बसून छान ऊब घेता येईल असं. अशी कल्पना करा, बाहेर प्रचंड थंडी आहे,
शीत वाजलेलं आहे आणि सुंदरपैकी शेकोटी पेटवलेली आहे. पण त्या शेकोटीपासून मी 50 फूट दूर बसलेलो आहे आणि तक्रार करतो आहे. काय? मला काही उबच मिळत नाही आहे. थंडीने मी कुडकुडतो आहे. दोष माझा आहे का दोष त्या अग्नीचा आहे? अग्निवत अहम. दोष माझा आहे का दोष भगवंताचा आहे? सम अहम याचा अर्थ अग्निवत अहम. जो जितका दूर तितका तो थंडीने कुडकुडणार, जो जितका दूर तितका तो दुःखाने होरपळणार. आणि छान याचा एक सुंदर निकष पण आपल्या समोर येतो. जितकं दुःखाची तीव्रता आणि प्रमाण माझ्या जीवनात जास्त, तितका मी भगवंतापासून दूर आहे असं समजायचं. जितकी मला थंडी जास्त, तितका मी त्या छान ऊब देणाऱ्या अग्नीपासून मी दूर आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे भगवंत म्हणतात आहे, माझ्या दृष्टीने कोणी प्रिय नाही आणि कोणी अप्रिय नाही. तुम्ही माझ्या जितक्या जवळ याल आणि कसे याल ते सांगून झालेलं आहे या आधीच्या 3 श्लोकांमध्ये. ज्या पद्धतीने तुम्ही माझं भजन कराल त्या प्रमाणात मी तुमच्या अंतःकरणात प्रकटच आहे, कारण मी तिथेच आहे. याच्या अंतःकरणात मी आहे आणि त्याच्या अंतःकरणात नाही, किंवा याच्या अंतःकरणात जास्त प्रमाणात आहे आणि त्याच्या अंतःकरणात कमी प्रमाणात आहे. गायीमध्ये देव जास्त असतो आणि कुत्र्यामध्ये कमी असतो, असं असतं का? नाही. इथेच सांगितलेलं आहे, समोहम सर्वभूतेषु. एको देव सर्वभूतेषु गूढ, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, कर्माध्यक्षा सर्वभूतादिवास, साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. शताश्वतर उपनिषद. समप्रमाणात आहे. रामातही तेवढंच, रावणातही तेवढाच. हा प्रिय आणि तो अप्रिय असा विषयच तिथे नाही. रावणावरती कृपाच केलेली आहे, त्याला ठार मारून, म्हणजे वध करून, त्याचा धनुष्याने बाण मारून. आणि हनुमंतांवरती कृपाच केली आहे, त्यांना प्रगाढ आलिंगन देऊन. इतका फरक का पडला पण मग? एकाला गाढ आलिंगन दिलेलं आहे आणि एकाला युद्धामध्ये. ही जी कृपा करण्याची पद्धत बदलते ना भगवंताची, ती देह म्हणजे अंतःकरणाची जी उपाधी आहे त्याच्या मालिन्यावर अवलंबून असते. ती उपाधी जितकी मलिन, तितकी कृपेची पद्धत बदलते. म्हणून मी एकदा कुठेतरी बोललो होतो, आतंकवादी असेल तर त्याला संपवणं ही त्याच्यावरती कृपाच आहे. हे जे वेड्यासारखे विचार आपल्या इतिहासात केल्या गेले, आपल्या भारतीय काही राजांनी केले आणि हजारो वर्ष गुलामगिरी आपल्याला पत्करावी लागली, कारण तत्वज्ञानाचे चुकीचे अर्थ आत्तापर्यंत, स्वातंत्र्यप्राप्ती काळापर्यंत असलेले मोठे मोठे नेते सुद्धा लावत होते, जे रोज भगवद्गीता वाचायचे. नाव न घेता बोलतोय. अर्थ समजलेला नाही. तीच भगवद्गीता, ज्या भगवद्गीतेचं ध्रुवपद तस्मात युज्यस्व आहे, ती भगवद्गीता रोज वाचत असून अहिंसेच्या नावाने धुमाकूळ घातलेला आहे. जो अधर्मी असतो त्याला संपवणं हीच कृपा आहे त्याच्यावरती, कारण त्याची उपाधी इतकी मलिन झालेली आहे की त्याच्या हातून अजून पाप घडू नयेत. ही कृपा नव्हे, कृपाच आहे. जे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं, ते खरे चेले होते रामकृष्णाचे. असो, विषय रावणावरती पण कृपाच केली आहे. त्यालाही आपल्या स्वरूपाशी मिळवून घेतलेला आहे. तो मी पुससी कैसा, तरी जो सर्वभूती सदा सरीसा, जेथ आपपूर्व ऐसा भागू नाही. 407 क्रमांकाची ओवी.
सुखरूप असलेला जो, तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर मी सर्व भूतांमध्ये सर्व काळ समान आहे. गुरुवारी जास्त आहे आणि बुधवारी कमी आहे असं नाही. गाईत जास्त आहे कुत्र्यात कमी आहे असं नाही. मगाशी मी जे बोललो सगळं सर्वत्र समान, सर्व काळ समान. ज्या माझ्यामध्ये हा आपला हा परका असा भेद नाही. भगवंत प्रत्येकाच्या हृदयात आहे. त्याच्यावरनं विषय निघाला. हो, रावणाच्याही हृदयात भगवंतच आहे. मालिन्य उपाधी, त्या उपाधीच्या मालिन्यामुळे तो रावण झालेला आहे आणि उपाधीच्या शुद्धतेमुळे हे हनुमंत झालेले आहेत. तो विभीषण झालेला आहे, हा भरत झालेला आहे, तो लक्ष्मण झालेला आहे. भगवंत समानत्वाने व्यापून आहेत. त्यामुळे हा आपला हा परकाचा भेद नाही. जे ऐसिया माते जाणुनी, जे ऐसिया माते जाणोनी अहंकाराचा कुरुठा मोडोनी, जे जीवे कर्मे करूनी भजती माते. जे लोक अशा स्वरूपाच्या मला जीवाशी अभिन्नत्वाने जाणून देहावरील अहंकाराचा आश्रय, जे अज्ञान ते नाहीसे करून, जे अंतःकरणपूर्वक निष्काम कर्मे करून मला भजतात, म्हणजे आत्तापर्यंत जे भगवंतांनी करायला सांगितलं ते करणारे जे आहेत त्यांचं वर्णन पुन्हा एकदा. जीवाला अभिन्नत्वाने जाणून, भगवंताशी मी अभिन्न आहे, मी जीव नाही, जीवभाव सोडून दिलेला आहे, त्यामुळे देहावरील अहंकाराचा आश्रय त्यांनी सोडून दिलेला आहे, त्यांचं त्यांच्याबद्दल बोलतात आहे पुढे. ते वर्तत दिसती देही, फार सुंदर ओवी आहे 409 क्रमांकाची. ते वर्तत दिसती देही, दिसायला काय दिसतं, आपल्यासारखे व्यवहार सुरू आहे देहाचे. ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. ते भक्त देहात असलेले किंवा देहाने व्यवहार करीत असलेले दिसतात, परंतु ते देहात नसून देहाशी तादात्म्य न ठेवता माझे ठिकाणी असतात. माझ्याशी एकरूप झालेले असतात आणि मी त्यांच्या हृदयात पूर्ण सच्चिदानंद स्वरूपाने असतो. अगा करितेन विण कर्म, मगाशी मी जे म्हणालो. देही असोनी नाही अहंकृती आणि गेही असोनी नाही गृहासक्ती. कोण म्हणताय? एकनाथ महाराजांची अप्रतिम ओवी आहे, सद्गुरूंचं वर्णन करणारी. अगदी चपखल ओवी याला लागू पडते. देही असोनी नाही अहंकृती, म्हणजे देहात तर आहेत पण अहंकृती नाही तिथे. देहाचा अहंकार पूर्णतः संपलेला आहे, देहाचा तादात्म्य संपलेला आहे. गेही असोनी नाही गृहासक्ती, घरातच राहत आहेत, काही संन्यास घेतलेला नाही आहे, जंगलात गेलेले नाही आहेत, पण गृहासक्ती नाही आहे. म्हणजे समस्या कशाची आहे पहा. समस्या देहाची नाही, समस्या घराची नाही, समस्या धनाचीही नाही, समस्या प्रसिद्धीची नाही. या सर्व गोष्टी प्रारब्धाधीन आहेत, त्या जशा असतील तशा असू द्या, त्या परमार्थाच्या आड येत नाही. आणि मी ह्याच यादीतलं काहीतरी सांगत असतो, मला का जमत नाही उपासना, नामस्मरण, ध्यान इत्यादी. मग काय आड येत आहे? अहो, माझी आसक्ती आड येते, जी मी सोडायला तयार नाही आहे. म्हणून म्हटलंय की देही असूनी नाही अहंकृती, गेही असूनी नाही गृहा सक्ती, शेखी लोका माझी सुखे वर्तते. लोकांमध्ये लोकव्यवहार सुरू आहे. तो भक्त, म्हणजे आता त्याला भक्त, तो खरा भक्त, कारण तो विभक्त नव्हे, तो भक्त, या व्याख्येप्रमाणे तो खरा भक्त झालेला आहे. त्याला आपण ज्ञानी म्हणूया. तो देहात असून देहाशी तादात्म्य न ठेवल्यामुळे भगवंताच्या ठिकाणी तो असतो, भगवंताशी तो एकरूप झालेला असतो आणि त्यांच्या हृदयात पूर्ण सच्चिदानंद स्वरूपाने भगवंत प्रकट असतो. ते देह झोळ ऐसे मानून ठेले आपण पे आपणची होऊनी, जैसे मठ गगना भरुनी गगनची असे. देह आता ठीक आहे, प्रारब्धाप्रमाणे शेष प्रारब्ध आहे, त्यांनी तो देह सुरू आहे, त्याचा माझा संबंध नाही. सविस्तर वटत्व जैसे बीजकणिके माझी असे आणि बीजकणू वसे
वटी जेवी विस्तारासह वडाचे झाड लहानशा बीजकणिकेत जसे असते आणि ती बीजकणिका वडात जशी राहते, तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाचीची अंतरे वाचुनी अंतुवट वस्तू विचारे मी तेची ते. त्याप्रमाणे आमच्यात्व भक्तात बाहेरचा तेवढा परस्पर नावांचाच भेद असतो. म्हणजे काय? देहाकडे पाहून म्हणायचं याला भक्त आणि त्याला म्हणायचं देव. पण हे फक्त नाम आणि रूपांचा फक्त काय आहे? भेद आहे. स्वरूपाने ते कसे आहेत? साधू दिसती वेगळाले परी स्वरूपी मिळाले. अगदी त्याप्रमाणे परस्पर नावांचाच भेद असतो. त्या वाचून आतल्या ब्रह्मवस्तूचा विचार केल्यास मी तेच आणि ते मीच आहेत. आणि माऊली त्याच्या एक सुंदर दृष्टांत देते 412 क्रमांकाच्या ओवीत, की आता जायांचे लेणे जैसे अंगावरी आहाच वाणे तैसे देह धरणे उदासत याचे. हा जो महात्मा आहे त्याचा देह किंवा त्याचं देहात राहणं कसं असतं, त्याच्यासाठी एक सुंदर दृष्टांत, की आता लोकांकडे परत जाणारे आणि उसने मागून आणलेले अलंकार अंगावर घातले, म्हणजे लोकांचे आहेत पण काही, समजा गरिबी आहे पण काहीतरी प्रसंग आहे, एखादा मंगल प्रसंग, लग्न आहे समजा, मागून आणले, की चांगलं दिसत नाही अलंकार न घातलेली स्त्री, मागून आणले कोणाचं तरी घालण्यासाठी फक्त, तर ते जसे वरवरपणाने श्रीमंती भासवितात त्याप्रमाणे त्या भक्तांचे देह धारण करणे हे कसे असते? उदासपणाचे असते. भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम. म्हणून मृत्यूचं भय राहत नाही. आणि इतरांना भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. भयातीत ते संत आनंद पाहे मनोबोध. ते संत भयातीत होतात का? कारण त्यांनी अनंताला जाणलेलं असतं. आता देह ठीक आहे, काय असला काय नसला काय, खरी उपाधी झालेली आहे ती, ती प्रारब्धाप्रमाणे चालू दे. त्याचं काय जे काही चाललेलं आहे जीवन ते प्रारब्धाप्रमाणे चालले, त्याचा माझा संबंध नाही. एक दिवस प्रारब्ध संपेल, त्या दिवशी तोही संपेल आणि आपली वेळही संपलेली आहे. 412 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आपला अभ्यास आज पूर्ण झाला. अजून 2 ओव्या आहेत पण त्या होणार नाहीत उर्वरित वेळेत आणि मोठ्या आहेत थोडासा अर्थ त्याचा. थांबूया, आपल्याला काही घाई नाही. 413 आणि 414 क्रमांकाची ओवी या श्लोकावरची आहे. आणि पुढे फार सुंदर श्लोक येणार आहे आपल्या सर्वांसाठी. सर्व श्लोक सुंदर, आता सगळ्या वेळेलाच मी म्हणतो आहे, पण या ओघामध्ये की भगवंत हे सांगणार आहेत की अरे, माझ्या ठिकाणी कोणीही प्रिय नाही, कोणाचाही मी द्वेष नाही सांगण्यासाठी. अपिचेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग, प्रसिद्ध श्लोक आहे. त्याचा आपण पुढच्या वेळेला विचार करूया. आणि आज जो काही अभ्यास, जे काही चिंतन या निमित्ताने घडलं असेल ते भगवंताच्याच सांगण्याप्रमाणे त्याच्याच चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि थांबूया. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.